या सगळ्या घडामोडींसंदर्भात संजय राऊत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी। मला जबाबदारीतून मुक्त करा अशा स्वरूपाचं धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आहेत। देवेंद्र फडणवीसांनी काल कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, आज त्यांनी संपूर्ण ॲनालिसिस केलं। 1.5% मतं त्यांना कमी आहे महाविकास आघाडीपेक्षा, आणि आता ते म्हणतायत की मला जबाबदारीतून सरकारमधनं मुक्त करा। अशी अनेक नाटकं महाराष्ट्रात आलेली आहेत रंगमंचावर, बरं का। ते नवीन नाटक आलं आहे की मला जबाबदारीतून मुक्त करा, शिवाजी मंदिरला शो लावा, किती लोक येतात ते कळेल। मला जबाबदारीतून टायटल चांगलं आहे, या नाटकाचं टायटल उत्तम आहे, लेखक कोण आहे पाहावं लागेल। या नाटकाचे लेखक दिल्लीमध्ये आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं मला जबाबदारीतून मुक्त करा, महाराष्ट्रात जागा कमी आल्या आहे, आणि मग उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ त्यांच्यावर दबाव आणायचा, तुमच्या राज्यात जागा कमी आलेल्या आहेत, तुम्ही राजीनामा द्या। महाराष्ट्रात ते घडलं आहे। हे अंतर्गत राजकारण आहे भारतीय जनता पक्षाचं, इंटरनल पॉलिटिक्स आहे। लोकांनी त्यांना काल नरेंद्र मोदींनाच मुक्त केल्या जबाबदारीतून। जबाबदारी मोदीजींनी घेतली पाहिजे। 400 पारचा नारा होता, लोकांनी तुम्हाला 232वरती आणून ठेवलं आहे, ते सुद्धा चोऱ्यामाऱ्या करून 20-25 जागा तुम्ही लाटलेल्या आहात। लोकांनी मुक्त केल्या। वाराणसीमध्ये तुम्हाला दम लागला जिंकताना प्रधानमंत्र्यांना, काशी के पुत्र आहे नाही, 48 तास का 24 तास ध्यानाला बसले होते ना, ध्यान धरण्याला 3 लाख मतं कमी झाली 24 तासात त्यांची। हे जबाबदारी कोणी घ्यायची? ज्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणुका लढला, ज्यांच्या चेहऱ्यावर निवडणुका लढला, त्यांनी घेतली पाहिजे। ही देवेंद्रजी कसला हे नाटक लिहित आहेत, याला नाटक म्हणतात, पण सगळे मोदींचे चेले आहेत। जे त्यांचे नेते करतात तेच हे करतील, मोदी करतात ना नाटक रडण्याचं। सरकारमध्ये जर बाहेर गेले तर सरकार राहील का? बघा, हे सरकार घटनाबाह्य आहे। उद्या जर आमचं सरकार केंद्रात आलं तर 24 तासात सरकार बरखास्त होईल। घटनाबाह्य सरकार 24 तासात हे सरकार बरखास्त होईल। किती वेळ लागतो? हे सरकार राहूच शकत नाही। अनैतिक पद्धतीने सरकार चालवलं जात आहे, अनैतिक पद्धतीने। पण काल निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही सरकार बनवण्यासंदर्भात विचार करतो आहे। आज या केंद्रातलं या संदर्भात जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारलं तर ते म्हणाले की मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत ना। बघा, मुंगेरीलालची हसीन स्वप्ने वगैरे जरी असले तरी आम्ही त्या स्वप्नामध्ये रममान होणारे लोक नाहीत। 250चा आकडा आमच्याकडे आहे। तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं कधी की इंडियाला 250 जागा मिळतील। तुम्ही तर आम्हाला 100 जागा दिल्या नव्हतात इंडिया आघाडीला। राहुल गांधीला 25 त्यांच्या वयाइतकाही जागा मिळणार नाहीत वगैरे 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 वगैरे। पण आमच्याकडे 250 जागा आहेत ना, आणि तुम्ही स्वतः BJP TV सोडून 9 वर आलायत ना, आम्ही 31 जागा घेऊन उभे आहोत ना। ते कसले मुंगेरीलाल? त्यांना विचारा मुख्यमंत्र्यांना, मुंगेरीलाल कोण होता, त्याची कथा काय आहे, बरं का? एकदा त्यांना माहिती आहे का विचारा बरं। एक महत्त्वाचं आज इंडिया ब्लॉकची बैठक आहे। मुख्यतः सगळ्यांचं लक्ष आहे की तुम्ही जो प्रयत्न करताय की 272 पर्यंत पोहोचण्याचा, नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू किंवा नवीन पटनायक हे इम्पॉर्टंट प्लेयर आहेत। तुम्हाला वाटते की ते तुमच्यासोबत येऊ शकतात? कारण नितीश कुमारांनी तर स्पष्टपणे नकार दिला आहे, ते म्हणाले मी NDA सोबत आहे। बघा, नितीश कुमारांनी अनेकदा स्पष्टपणे नकारही दिलेला आहे अनेक बाबतीत, आणि स्पष्टपणे होकार देऊनही नकार दिलेला आहे। नितीश कुमार असतील, चंद्राबाबू असतील, हे काय फक्त BJPचेच नाही आहेत, ते सगळ्यांचेच आहेत। ते तुम्ही त्यांचा राजकीय जर कारकीर्द पाहिली ते ऑल पार्टी आहेत। आणि ह्या सरकारला, या मोदींना किंवा अमित शहाना गठबंधन सरकार चालवायचा काय अनुभव आहे? हे दादागिरी सरकार चालवणारे लोक आहेत, वन पार्टी। त्यांना गठबंधन आघाडी सरकारी कधी चालवू शकत नाही। आणि आपले चंद्राबाबू नितीशजी यांनी कायम आघाडी सरकारमध्ये काम केलेले हे नेते आहेत। पण साहेब, जेव्हा संयोजक पद देण्याचं ती मागणी करत होते वारंवार, जेव्हा इंडिया ब्लॉकमध्ये होते तेव्हा इंडिया ब्लॉकनी त्यांना संयोजक पद दिलं नाही। आता आकडे असे फसले आहेत तर तुम्ही म्हणताय की तुम्ही आमच्यासोबत या आणि आपण त्यांना महत्त्वाची जबाबदारी किंवा महत्त्वाचे पद ते खरंच येतील का तुमच्यावर किंवा इंडिया ब्लॉकवर का विश्वास ठेवतील? मग त्यांनी मोदींवरती तरी का विश्वास ठेवायचा?
तुम्ही चंद्राबाबूंची वक्तव्य पहा पूर्वीची, ज्या लोकांनी रिट्वीट केली आहेत किंवा त्याच्याविषयी हे केलं आहे की मोदी कशी देशाची यंत्रणा सिस्टीम ही हुकुमशाहीच्या पद्धतीनं नेत आहेत. म्हणजे हे दोन्ही नेते लोकशाही मानणारे लोक आहेत, ते हुकुमशाहीच्या दिशेने कसे जातील? लोक त्यांना प्रश्न विचारतील आपल्या राज्यामध्ये. प्रश्न संविधान वाचवण्याचा आहे. लोकांनी आम्हाला जे मॅन्डेट दिलं आहे ते त्यासाठीच आहे ना. पण मला असं वाटतं मोदींनी प्रयत्न करावा. लोकशाही आहे, त्यांच्याकडे 232चा आकडा असेल, सगळ्यात मोठा पक्ष त्यांचा असं ते मानतात. पण ते काय मोदींच्या चेहऱ्यावर 232 आलेलं नाहीत. राज्यातल्या प्रादेशिक पक्षांबरोबर युती करून त्यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाला 232 जागा मिळाल्या आहेत. हे लक्षात घ्या. मोदी ब्रँड संपलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? कारण लोकसभेमध्ये तुम्ही सांगितलं होतं 30, आता विधानसभेचं माझं सांगितलं होतं ना 30-31 जागा आम्हाला मिळतील, तेवढ्या मिळालेल्या आहेत सांगलीची जागा पकडून. आणि मगाशीच मी सांगितलं की आम्ही विधानसभेला 185 जागा जिंकू. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी आम्ही देऊ. जागा वाटपाचा फॉर्म्युला काही फिक्स आहे का? आमचं किती? सगळं ठरलेलं आहे. किती साधारणतः? आमच्या 3 पक्षाचं काही तुम्ही चिंता करू नका, एकदम सेट आहे, मामला सेट आहे. ठीक आहे. तर संजय राऊत म्हणतायत की मामला सेट आहे आणि मुख्यतः जर आपण बघितलं तर या ज्या पद्धतीचं राजकारण लोकसभा निवडणुकीत होताना पाहायला मिळत आहे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्यानंतर आता त्यांचा समाचार शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष जे आहे ते घेताना पाहायला मिळत आहे. दिल्लीवरनं कॅमेरा पर्सन संदेश भाईकर सोबत रौनक कुकडे, NDTV मराठी.